तर आपण पाहतोय कमिटी टीमचा कॅप्टन प्रतीक पाटील, तर आई गावदेवी पिळंजे टीमचा कॅप्टन मयूर पाटील होंडो आणि आमच्यासोबत गोविंदजी रावते यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. नाण्याची पहिली बाजू सदस्य चषक, तर नाण्याची दुसरी बाजू उपसरपंच. मयूर पाटील कॉल दिला जातोय, उपसरपंच कॉल दिला गेलाय. नाण्याच्या बाजू आई गावदेवी पिळंजे टीमच्या बाजूला लागली गेली. मी विनंती करतोय गोविंदजी रावते यांना की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय. एकंदर पाहिलं तर होम ग्राउंडवर तो बॅटिंग करणारेस, गोलंदाजी करणारेस, टॉस जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण निवडत असताना समोरच्या टीमला म्हणजेच कमिटी टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल, कोणाकडून अपेक्षा असतील गोलंदाजी चांगली केली जाईल, प्रतीक पाटील सागर पाटीलला कुठे ते रोखलं जाईल? 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. कृतिक ठाकरे, यश पाटील, यज्ञेश पाटील यांच्याकडून खूप अपेक्षा असते. आणि शेवटचा प्रश्न, फ्री एंट्री ही स्पर्धा तुला कशी वाटते खेळताना ग्रामपंचायत पिळंजे खुर्दच्या हद्दीमधील? आयोजन नियोजन खूप चांगलं आहे आणि त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्यांच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतोय. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय आई गावदेवी पिळंजे टीमनं आणि स्वीकारले गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. धन्यवाद. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे दुसऱ्या इनिंगला सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तर आपण पाहतोय व्यासपीठावर शुभ आगमन पोलीस दादांचं होत असताना विश्वासजी शिंदे साहेबांचं इथं शुभ आगमन आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सदस्य चषक 2024 मध्ये आपलं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम. तर जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज साहिल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 2. 36 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक अप्रतिम राहिलं गोलंदाज साहिलचं. सुरुवात चांगली केली. ज्या पद्धतीने पाहिलं तर विकेट जरूर मिळाली नसेल, परंतु गोलंदाजानं मात्र धावांपासून दूर ठेवण्याचं काम केलं. रामदासजी पाटील जींचं शुभ सन्मान आपण पाहतोय. शुभ आगमन व्यासपीठावर होत असताना आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्याकरिता निरंजन. पहिले षटक अप्रतिम राहिलं. साहिल 2 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 1 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये आले, म्हणजे विकेट जरूर मिळाली नसेल, मात्र चांगली गोलंदाजी राहिली. स्ट्रायकिंगला नितीन. यावेळेस फुलटॉस आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. 1 धाव पलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 3. 36 धावांचा पाठलाग करत असताना NV स्पोर्ट नंबर पाडा आपण पाहतोय पारस स्पोर्टच्या विरोधात. यावेळेस पंचांचा इशारा येतोय बीमरचा. नो चेंडू. एकत्रित धाव पलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 4.
अशोकजी गायकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आता मात्र मुभा असेल बॅटरला, फ्रीडचा फायदा उठवला जाईल का, मोठा स्ट्रोक घेतला जाईल का, की कमबॅक करेल हा गोलंदाज. ज्या पद्धतीने नो चेंडू हाताळला गेलाय मैदानाच्या आतमध्ये निरंजनला आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू व एस टी रक्षक चुकी करतोय. डिक्लेअरच्या माध्यमातून एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 5. 36 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय NB स्पोर्ट नंबरपाडा टीम पारस स्पोर्टच्या विरोधात बॅटिंग करत असताना स्पोर्ट टीमनं 35 बनवल्यात. यावेळेस लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू आला अलॉन द कार्पेट. एक धाव कंप्लीट केली. थोडंसं पंबल झालं पंकज पाटीलकडून आणि एके धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेमध्ये करत असताना नितीन ह्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 7. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, चेंडू सरळ एसट्यावर आदळलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालंय. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर, पहिला हादरा. चांगला चेंडू हाताळला गेलाय. फलंदाजाने एसट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने मात्र एसट्या वाकवल्या असंच म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय विनोद. रुपेश विनायक पवार ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर डिक्लेअरच्या माध्यमातून एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 8. तर ग्रामपंचायतचे लिपिक सुनीलजी पाटील यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय व्यासपीठावर. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस थोडंसं पंबल झालं. बॅकअप खूप महत्त्वाचा आहे आणि अनिल पाटील बॅकअप करत असताना लॉंग क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने मोबाईलला बॅकअपची आवश्यकता असते त्याच्या मैदानामध्ये मात्र बॅकअप करत असताना अनिल पाटील आपण पाहतो. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक साहिल उभा ठाकलाय. चांगला झेल कंप्लीट करत असताना दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. तर धावसंख्या आपण पाहतोय फलकावर 10 अंकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकंदर पाहिलं तर चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 2 खर्च केल्या साहिलने आणि दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर 6 धावा खर्च केल्या. 2 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये आल्या. एकंदरीत 8 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. 6 चेंडूमध्ये 26 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. एका धावेकरिता 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 9 या अंकावर 11 या अंकावर जाऊन पोहोचले. ज्या पद्धतीनं पाहिलं तर इथून अजून 5 चेंडू आणि विजयाकरिता 25 धाव्यांची आवश्यकता. मोठे लक्ष आहे. एकंदरीत 5 चेंडू 25ची आवश्यकता. गोलंदाज अनिल पाटील. यावेळेस फुल टॉस मात्र क्षेत्ररक्षक साहिल कुठली चुकी न करता चांगला झेल कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. वाडा
1च्या बढतीनं आणि डिक्लेअर झोनच्या माध्यमातून अशा 2 धाबा पलकावर जोडत असताना धावसंख्या 13. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. त्यावेळेस पैकी झाली चुकीची आणि त्याचा मात्र भूदंड कुठलाही पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या 14. तर मात्र औपचारिकताच बाकी राहिला असंच म्हणावं लागेल. 22 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस चुकीची लाईन पाहायला मिळाली. धावसंख्या 15 या अंकावर जाऊन पोहोचले. तर 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. औपचारिकताच बाकी राहिले. विजयापासून 1 पाऊल दूर आपण पाहतोय पारस्फोट पिळंजे. आणि विनंती असेल रस्त्यामध्ये ज्या वाहन पार्क केलेत त्यांना विनंती असेल आपण रस्त्यामध्ये वाहन पार्क करू नका. जो मेन रस्ता आहे तो मात्र मोकळा ठेवायचा आहे. अभिनंदन पारस्फोट पिलंजे. हार्ड लक टू NV स्पोर्ट नंबर पडा. तर आपण जात आहोत व्यासपीठाकडे. तिथे शुभ सन्मान केला जाईल. आदरणीय सन्माननीय विश्वासजी शिंदे साहेबांचा आपण करणार आहोत तो शुभ सन्मान. मी या स्पर्धेचे जनक आयोजक ग्रामपंचायत पिलंजे खुर्दचे उपसरपंच मोहनजी मुकणे जिंना विनंती करतोय की आपण विश्वासजी शिंदे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर आपण शुभ सन्मान करत आहोत व्यासपीठावर. सन्माननीय आदरणीय विश्वासजी शिंदे साहेबांचा केला जातोय शुभ सन्मान. या स्पर्धेचे आयोजक मोहनजी मुकणे जिंच्या माध्यमातून केला जातोय शुभ सन्मान. मायेची उपदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभार. अनिकेतजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी बगले यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं. त्यानंतर उपस्थित आहेत रामदासजी पाटील जिंचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय अजयजी बगले यांना की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय रामदासजी पाटील जींचं. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभार. त्यानंतर उपस्थित आहेत ग्रामपंचायत पिळंजेचे लिपिक सुनीलजी पाटील यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी उपसरपंच ह्या स्पर्धेचे आयोजक मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की आपण सुनीलजी पाटील जींचा शुभ सन्मान करायचा आहे.
त्याच्या हस्ते कोणाचा तरी त्याचा पण करायचा आहे. कोण जायला असेल तर त्याच्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्याचा पण करून घे. गावदेवी पिलांजे आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ही झाली का तुमची आणि गावदेवी साखरोली लावून टाकू. कुठे गेली मग? कधी संध्याकाळी केला ना 5 वाजता. पाहिजेत ना सगळं झोपलं आणि पेलं काही. ग्रामपंचायत सदस्य रुपेशजी पवार यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी या स्पर्धेचे आयोजक नियोजक अजयजी बगले आणि मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की रुपेशजी पवार यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. तर आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय मोहनजी मुकणे यांच्या शुभ हस्ते. मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मानाचे नोंद रुपेशजी पवारजींचा शुभ सन्मान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा शुभ सन्मान इथं केला गेला. आपलं मनापासून आभार. चला जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे कमिटी विपक्षात आई गावदेवी पिळंजे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर पुढील मॅच आपण पाहणार आहोत. आई गावदेवी साखरोली ए विपक्षात अभिजित पिळंजे खुर्द अशी मॅच असेल. बोलून घ्या झालेले ना मॅच. आता 40+ वाली जमाने दादा ती खेळतील नंतर. आता मग तुम्ही खेळून गेलात ना असं काय करतो. मॅच दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल. आई गावदेवी साखरोली ए विपक्षात अभिजित पिळंजे खुर्द ही मॅच नेक्स्ट मॅच असेल. आई गावदेवी साखरोली ए विपक्षात अभिजित पिळंजे खुर्द ह्या मॅचचा पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. तर मागील मॅचचा सामनावीरचा जो किताब आहे तो आपण देणार आहोत. ह्या मॅचचा हिरो ज्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. निरंजन आपण याचा सामनावीरचा पुरस्कार घेण्याकरिता खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली होती. निरंजन सामनावीराचा किताब घेण्याकरिता आपण व्यासपीठावर यायचंय. तर मॅचला होती सुरुवात. लावकुऱ्याचा बॅटर प्रतीक पाटील पहिला चेंडू फेस करत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली लाईन कृतिक ठाकरे आपण पाहतोय गोलाच्या ट्रॅकवर पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा हाताळला गेलाय. कुठली धाव यावेळेस मिळाली नाहीये. संजयजी गुणगुणे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये बॅटची एज बाकीचं काम केलं यष्टीरक्षक यश पाटील. पहिला झटका पहिल्या विकेटचं पतन प्रतीक पाटील तंबूच्या आश्रयाला.
तर आपण सामनावरची हॅलो हॅलो चेक. तर आपण सामनावरची ट्रॉफी आहे थोडस अवधी असेल त्यानंतर आपण ते प्रदान करणार आहोत. तर धावसंख्या आपण पाहतोय पलकावर आहेत तर धावसंख्या आपण पाहतोय दोन्ही अंकावर. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये. एकच धाव मात्र पलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 3. आणि सुवर्ण संधी असेल रितेश पाटीलची जर विकेट घेतली कोणत्याही गोलंदाजानं तर मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज साहिल पाटील यांच्याकडून. तर मात्र हे पारितोषिक कोण आपल्या नावावर कोरेल. यावेळेस संधी बनली आहे. संधीचं सोनं केलं जाईल का. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटला. आयुष्मान बाबतचा आशीर्वाद मात्र बॅटरला मिळतोय. यावेळेस काय घडलंय फेकाफेकी मैदानाच्या आतमध्ये. त्या दरम्यान मात्र 2 धावा रितेश पाटीलच्या खात्यामध्ये. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 5. आणि बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळतोय. विकेट जर मिळवली गेली तर हेमंत पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि साहिल पाटील यांच्याकडून सुद्धा रितेश या बॅटरला मात्र बाद केला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. बघा पाठीराख्यांकडून प्रोत्साहन दिलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकता. UCNच्या माध्यमातून हे प्रक्षेपण आपण घर बसल्या या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. सध्याचे चषक 2024 आपण पाहतोय. रविवार धमाका. सेकंडला आपण पाहतोय सागर पाटील. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. यश पाटील गोलंदाज ट्रॅकवर. एकंदरीत पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. यावेळेस काय घडले संधी बनली आहे. विकेटचं पतन सागर पाटीलला मात्र परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. तर नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅक्स. यावेळी चेंडू हवेत आहे. लिडिंग एज होती. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र पाहायला मिळते. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 6. चांगली गोलंदाजी राहिली या इनिंगचा आपण विचार केला तर. कृतिक ठाकरे त्यानंतर यश पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत आहेत. या इनिंगमध्ये आपण विचार केला तर आतापर्यंत कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाही. हात खोलू दिले नाहीत. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक मयूर पाटील तिथे उपस्थित होते. कुठलाही धाव इथे पाहायला मिळाला नाही.
धावसंख्या आपण पाहतोय 6 या अंकावर स्थिर. यश पाटील चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेला, डीप मध्ये क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल. चांगले क्षेत्ररक्षण यज्ञेशच्या माध्यमातून. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. एके धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचले. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय, क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय, त्याच्या आबाक्या बाहेर चेंडू निघून जाईल, आउट ऑफ द बार. हा येईल मॅचचा षटकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू ऑप्शनच्या बाहेर राहिला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल धावफलकावर. धावसंख्या जाऊन पोहोचली 14. मॅक्स यावेळेस चांगला चेंडू, चांगला बेग यावेळेस दाखवला गेला. चेंडू सरळ डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला. एके धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 15. जयराम भोईर आपण स्टेजवर विराजमान व्हायचं आहे. तसेच साखरोली गावचे भरत पाटील यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा फलकावर आहेत. चालू असलेला सामना आपण पाहतोय कमिटी विपक्षात आई गावदेवी पिळंजे, रितेश पाटील आणि मॅक्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. हे 2 बॅटर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 15. 2 विकेटचं जरूर पतन झालंय. सागर पाटील आणि प्रतीक पाटील तंबूच्या आश्रयाला निघून गेलाय. परंतु ह्या 2 बॅटरला अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. रिक्षा चालक मालक संघाचा कर्णधार पॅव्हिलियन मध्ये संपर्क साधायचा आहे. आपला संघ रेडी आहे. नेक्स्ट मॅच आपलीच. अंतिम षटकाकरिता यज्ञेश ला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पहिला चेंडू स्वेर राहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 16. पारिवली गावाचे उपसरपंच नितीन निरगुडा यांनी स्टेजवर यायचं आहे. मिथुन निरगुडा पारिवली गावचे उपसरपंच, आपल्याला पॅव्हलियन मध्ये येऊन बसायचं आहे. तर यावेळेस पाहायला मिळतोय चांगला चेंडू. रितेश पाटीलला मात्र रोखण्याचं काम हा गोलंदाज करतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी यज्ञेश. यावेळेस अजून एक फसवा चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू निघून जाईल. रितेश पाटीलला मात्र 3 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत. कमालची गोलंदाजी करत असताना मैदानात यज्ञेशला आपण पाहतोय. रितेश पाटीलच्या विरोधात 3 चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे चांगली गोलंदाजी. यावेळेस अजून एक चेंडू निघून जाईल निर्धावच्या स्वरूपात. अंगाला स्पर्श करून हा चेंडू एसटीच्या हातामध्ये गेला. तर मात्र 4 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. यावेळी फुल टॉस आहे. मयूर पाटील चेंडू खाली येईल का? डीप मधून क्षेत्ररक्षक यश पाटील चेंडू पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर रितेश पाटीलला आपण पाहतोय. 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल 18 या अंकावर. तर मात्र शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा, या षटकातील. या चेंडूवर मात्र मोठा फटका आला तर मात्र 20 पेक्षा जास्त धावा. यावेळेस चेंडू निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये.
1 धावेकरिता. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 19 बनवल्यात कमिटी टीमनं. 20 धावांचं आव्हान असेल आई गावदेवी पिलंजे टीम समोर हे लक्ष्य. पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. त्या अगोदर व्यासपीठावर आपण जाणार आहोत. शुभ सन्मान. धन्यवाद डीजे. मी आपण व्यासपीठावर जात आहोत. तिथे शुभ सन्मान करण्याकरिता मी ग्रामपंचायत पिलंजे खुर्दचे उपसरपंच मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की भरतजी पाटील जींचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय भरतजी पाटील जींचं. त्यानंतर उपस्थित आहेत अशोकजी गायकर यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं कमिटी टीम. आणि पुढील आपण टॉस करणार आहोत पुढील मॅचचा. त्यानंतर उपस्थित आहेत अंकुशजी शेलके यांना विनंती असेल आपण पुढे या. आपला शुभ सन्मान केला जाईल. मी मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की त्यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर नितीनजी पाटील हे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अजय बगले यांना विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता नितीनजी पाटील जींचा शुभ सन्मान केला जातोय मोहनजी मुकणे यांच्या शुभ हस्ते. जयरामजी गंगारामजी भोईर आपण पुढे या. गंगारामजी भोईर आपण पुढे या. आपला शुभ सन्मान केला जाईल. आपण पाहू शकता मोहनजी मुकणे यांच्या शुभ हस्ते केला जातोय शुभ सन्मान. मी विनंती करतोय धर्माजी पाटील यांना विनंती करतोय 40+ नाना यांचा शुभ सन्मान केला जाईल. आपण पाहू शकता धर्माजी पाटील जींचा शुभ सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर उपस्थित आहेत जयरामजी भोईर यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी बगले यांना विनंती करतोय. अजयजी बगले आपल्या शुभ हस्ते मात्र त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. जयरामजी भोईर यांचा शुभ सन्मान आपण पाहू शकता. मान सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जातोय. आदर सन्मान या आयोजकांच्या वतीनं केला जातोय. मिथुन निरगुडा यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. प्रेमनाथजी पाटील देपोली आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. एक छोटं आव्हान माफक आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर मात्र 3 धाबा कंप्लीट केल्या गेलेत. कृतिक आणि यश हे बॅटर. यावेळी चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरनं 2 क्षेत्रक्षामध्ये होती दरार. चेंडू सीमा रेषेच्या जवळ जाऊन थांबलाय. 2 धाबा फलकावर जोडल्या जात आहेत. 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचले 5. तर आपण पाहतोय शुभ आगमन होत असताना
सन्मान्य आदरणीय संजय अनंत पाटील माजी सरपंच पिळंजे यांचं शुभ आगमन होत असताना व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम वेलकम वेलकम. संजय अनंत पाटील माजी सरपंच पिळंजे यांचं शुभ आगमन आपल्याला व्यासपीठावर होत असताना पाहायला मिळतोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे 37 दशक 2024 मध्ये. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करत असता. पेमराजी पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचंय. जर आई गावदेवी पिळंजे टीमने सामना जिंकला तर हेमंत पाटील यांच्याकडून धाब्यावरचं जेवण. यावेळी चेंडू हवेत आहे, संधी बनली आहे. रितेश पाटील चेंडू खाली, चांगला झेल इथं मात्र कंप्लीट करत असताना पहिल्या विकेटचं पतन. अभिजित स्पोर्ट पिळंजे विपक्षात आई गावदेवी साखरोली ए अशी मॅच असेल. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस करण्याकरिता या. तर न्यू बॅटर आपण पाहतो यज्ञेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये खराब बॅटिंग राहिली कमिटी टीमची. रितेश पाटील असतील, सागर पाटील असतील, प्रतीक पाटील असतील आणि सोपं आव्हानचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 7 धावा फलकावर जोडण्यात यश आलंय. यावेळी चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरून डीप पॉइंट क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना यज्ञेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली 9. महागडं षटक राहिलं रितेश पाटीलचं. कमबॅक करणे गरजेचं होतं, मात्र या षटकामध्ये पाहिलं तर एक विकेट मिळवली, परंतु खर्ची राहिलाय. 9 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय 9 धावा फलकावर. अभिजित स्पोर्ट पिळंजे खुर्द टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता या. आई गावदेवी साखरोली ए टीम चा कर्णधार. यावेळी सलवंत कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. जयाभाई चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु कॉलिंग चांगली राहिली. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना यश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 11. प्रतीक पाटीलला आपण पाहतोय. यावेळेस बॅटची एज बाकीचं काम केलं यश मागे. रितेश पाटील विकेट क्रमांक 2. यश पाटीलला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. धक्का 2. मला थोडी तर विकेटचं पतन झालंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय होंडो मयूर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जाणला जातो हा बॅटर मोठ्या फटक्यांसाठी, परंतु प्रत्येकच्या विरोधात कशा पद्धतीची बॅटिंग राहील. यावेळी चेंडू हवेत आहे, संधी बनली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातोय. इथे मात्र झेल सोडलाय. हा झेल खूप महत्वाचा ठरला असता. स्वतः प्रतीक पाटील चेंडू खाली गेला असता तरी सुद्धा झेल झाला असता, परंतु तू घे मी घे असं करता चेंडू धरणीला दान झाला. धावसंख्या आपण पाहतो या 2 धाव्याच्या बढतीनं 13. आपल्या खात्यामध्ये बॅलन्स कमी आहे
आणि या धावा मात्र दिल्या जात आहेत. झेल पकडला असतं तर चित्र मात्र इथे वेगळं पाहायला मिळालं असतं. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सागर पाटील चेंडूपर्यंत पोहोचेल. चांगली फेकी आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. एके धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 14 या अंकावर जाऊन पोहोचली. 20 धावांचं आव्हानाचा पाठलाग करत असताना 6 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. एके धाब्याने धावफलक पुढे जाईल. 15 आता मात्र 5 धाब्यांची आवश्यकता. 7 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावं लागेल. यावेळेस बॅटची एज. चेंडू सरळ निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये. डिक्लेअरच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल. 16 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र 4 धाब्यांची आवश्यकता. अंतिम षटक 6 चेंडू आणि विजयाकरिता 4 धाब्यांची आवश्यकता. असा कोणता गोलंदाज असेल की कमिटी टीमला मात्र विजयाचा आनंद देऊ शकेल. परंतु या दोन्ही बॅटरला ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग राहिली त्या पद्धतीची बॅटिंग मात्र हे 2 बॅटर करतील का? तर गोलंदाजी ट्रॅकवर सागर पाटीलला मात्र ह्या मॅच मध्ये विजय संपादन करायचा असेल तर या 4 धाबा इथे मात्र रोखाव्या लागतील. मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी चमत्कार घडवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. परंतु समोर असेल होंडो मयूर पाटील. यावेळेस ऑन स्ट्राईक साईडला स्ट्रोक केला गेलाय. इथे मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सरळ निघून चाललाय. 6 धाबेकरिता मयूरच्या बॅट मधून येणारा हा ब्लास्ट विजयाचा षटकार. अभिजित स्पोर्ट पिळंजे खुर्द टीमचा कॅप्टन आणि आई गावदेवी साखरोली ए टीमचा कॅप्टन. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नाणेफेक कक्षामध्ये लगेच यायचं आहे. आणि सर्व संघांना विनंती असेल ज्या पद्धतीने आपण लॉट्स बनवलेत त्या पद्धतीने मॅच सुरू राहतील. जो संघ उपस्थित नसेल आता मात्र आयोजकांकडून जो निर्णय येईल तो आपल्याला स्वीकार करावा लागेल. कारण की ही स्पर्धा आहे, एंट्री फी नाही आहे, फ्री आहे, तर त्याचा पुरेपूर वापर करा.